गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी, पांडुरंगा मन मन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वार करी संताची, जेने पंढरी सारिखाच्या पुला धामनगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मिघातीला विठला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी, प्रस्तुत कीर्तन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोडासा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाची भाषा किंवा या अभंगाची भूमिका एवढीच आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराने गोकुळामध्ये काय सुख झालं त्या सुखाचं वर्णन करणारा असा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. पवित्र भूमी असणाऱ्या या सांगवीमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या दिव्य अधिष्ठानापुढे सुरू असणारा हा गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा हा उत्सव आणि या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे. आणि ती पवित्र अशी काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. खरं तर वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना काही महान विभूती या भूतलावर अवताराला आल्या. त्याच्यामध्ये अलीकडल्या काळामध्ये गजानन महाराजांचं चरित्र दासगणू महाराजांनी जे केलेलं आहे, ज्याला गजानन विजय आपण म्हणतो, अत्यंत चिंतनीय अशा पद्धतीचा ग्रंथ आहे. त्याच्यातून अनेक गोष्टी महाराजांच्या चरित्राच्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. महाराजांचं इथं अधिष्ठान, मी गेल्या अनेक वर्षापासून इथं कीर्तनाला येत असल्यामुळे
या अधिष्ठानाबद्दल आणि या मंदिराबद्दल सगळी मला माहिती आहे. खरं तर शेगावमध्ये असणारं गजानन महाराजांचं स्थान आणि त्याच्यानंतर सांगवीमध्ये असलेलं गजानन महाराजांचं स्थान, आमच्याकडे आपण पंढरपूर आपल्याला सगळ्याला माहीत आहे. आमचं गाव मूळ गाव धामणगाव नाशिक तालुक्यात, पण आमच्या गावाला धाकटी पंढरी असं म्हटलं जातं. आमच्या धामणगावला कारण पांडुरंग परमात्मा तिथे येतो म्हणून धाकटी पंढरी असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे सोलापूर जिल्ह्यातलं आपण जे वारी करतो ते मोठं पंढरपूर आणि आमचं गाव धाकटी पंढरी, धाकटं पंढरपूर. तसं शेगाव मोठं शेगाव आणि सांगवी म्हणजे धाकटी शेगाव असं म्हणायला हरकत नाही, असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि जसं आमची श्रद्धा आहे की पंढरपुरामध्येही पांडुरंग आहे आणि आमच्या धामणगावातही पांडुरंग आहे, तसं शेगावमध्येही गजानन महाराज आहेत आणि सांगवीमध्येही गजानन महाराज आहेत. असं ही सांगवीची भूमी आहे. कारण या भूमीवर काय असतंय, कुठलीही जागा ही श्रद्धेने त्या जागेला महत्व येत असतं. श्रद्धेने त्या जागेची पावित्र्यता वाढत असते. जागा जागाच असते, पण त्या जागेवर असलेली अंतःकरणातली श्रद्धा त्या जागेचं पावित्र्य वाढवत असते. एखादी गोष्ट फार महत्वाची आहे, म्हणजे एखाद्या वेळेस संतांचं वास्तव्य असूनही त्या जागेवर जर आपल्या अंतःकरणातली श्रद्धा काम करत नसेल तर त्या जागेचं पावित्र्य समाजामध्ये प्रगट होत नाही. पण एखाद्या स्थानावर एखाद्या संतांचं वास्तव्य जरी नसलं तरी पण त्या जागेवर जर आपल्या अंतःकरणातली श्रद्धा प्रगट होत असेल तर ती जागा त्या पद्धतीचं पावित्र्य प्रगट करत असते. हा एक व्यवहारातला साधा सरळ नियम आहे. त्यामुळे या सांगवीमध्ये गजानन महाराजांच्या निमित्ताने असणारी आपल्या अंतःकरणातली श्रद्धा इथं प्रगट होती आहे. म्हणून हे गजानन महाराजांचं संस्थान किंवा गजानन महाराजांची ही भूमी, गजानन महाराजांचं हे मंदिर ज्या पद्धतीने शेगावला गेल्यानंतर अंतःकरण अगदी पवित्र होऊन जातं, तसं या सांगवीमध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांची अंतःकरणं सुद्धा पवित्र होतात. त्याचं कारण मूर्त रूपाने आजही गजानन महाराजांचं वास्तव्य इथं नक्की आहे. विठ्ठल प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचिती येत असतात. एकाच पद्धतीची प्रचिती प्रत्येकाला असते असं नाही. इथं आल्यानंतर कोणाला कोणत्या पद्धतीने कोणाला कोणत्या पद्धतीने अनुभूती येत असते. कोण म्हणत असतं इथं गेलं की आम्हाला समाधान वाटतं, कोण म्हणतं इथं आलो की आम्हाला शांती वाटते, कोण म्हणतं इथं आल्यानंतर एक वेगळ्या वातावरणामध्ये आम्ही गेल्यासारखं वाटतं. कोणी काय कोणी काय कोणी काय कोणी काय. मला काल गंभीर महाराजांचा फोन आला. मला फार आवर्जून नमूद करावं असं वाटतं. महाराजांनी मला फोन केला, महाराज उद्या तुम्ही कालेला येत आहे, मी आहे तिथं. मी म्हटलं अरे वा, तुम्ही कसं काय तिथं काय. तर म्हटलं त्यांनी मला सांगितलं की एक काळ मी गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये पहाऱ्याला होतो म्हटले, सप्ताहामध्ये पहाऱ्याला होतो म्हटले, विण्याचा पहारा करत होतो. मग आता मला एवढंच बोलायचं आहे की विण्याचा पहारा करणारा मनुष्य जर भारतातील सुप्रसिद्ध मृदंगवादक होत असेल तर ही गजानन महाराजांची जागा पवित्र नाही तर दुसरे काय सांगावं. आज महाराजांचा ऐकण्याकरता हजारो लोक कान टवकरून असतात की गंभीर महाराजांचा मृदंग कधी ऐकायला मिळेल. म्हणजे इथं असलेला एखादा सेवेकरीला सुद्धा जर एवढ्या उंच स्थानावर गजानन महाराज बसवत असतील तर नक्की गजानन महाराजांचं वास्तव्य इथं आहे. विठ्ठल मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे की एका पवित्र जागेवर हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. गेले 7 दिवसामध्ये महान भगवत भक्त पराशर ऋषींची या ठिकाणी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, रामकथा सोहळा या ठिकाणी झाला. 7 दिवस त्यांच्या कथामृतामध्ये आपण मग्न अशा पद्धतीची सगळी होती. आणि अशा एका पवित्र उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होती आहे. आपल्याकडे नियम असा सांगितला जातो, कोणत्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करायची. ऐका, कोणत्याही उत्सवाची सांगता संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाने करावी असा नियम. काला झाल्याशिवाय त्या सप्ताहाची सांगताच होत नाही. काला झाल्याशिवाय सप्ताहाची सांगता होत नाही. मुळात बऱ्याचदा काल्याचं कीर्तन म्हणजे असतं तरी काय, काल्याचं कीर्तन म्हणजे काय. मी उभी 2-3 गोष्टी माझ्या गमतीने सांगतो. खरं तर काल्याच्या कीर्तनाचा एक अर्थ तत्वज्ञानाच्या दृष्टीने असा केलाय की काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं. ते या दिवशी आपल्याला प्रसाद मिळत असतो. काल्याचा प्रसाद हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो. जरा आणखी पुढे लोक असे विचार करत असतात 7 दिवस नाही जमलं तरी काला तरी गाठावा.
लोक असा विचार करत असतात, नाही जमलं बाबा 7 दिवस, पहिल्या दिवशी नाही जमलं, दुसऱ्या दिवशी नाही जमलं, तिसऱ्या दिवशी. मग कुणीतरी कार्यकर्ते मंडळी विचारत असतात, का हो 3 दिवस झालं सप्ताह सुरू होऊन तुम्ही आलाच नाही. नाही आता काय करतो आम्ही, काल्यालाच येतो डायरेक्ट. लोक म्हणतात त्याचा अर्थ काय, लोकांची भावना अशी असते की काल्याला गेलो ना सप्ताहाचं सगळं फल आपल्याला मिळाल्यासारखं आहे. काल्याचा प्रसाद एक लाही जरी आपल्या हातावर पडली तरी आपलं जीवन कृतार्थ झालं, या पद्धतीची भावना वारकरी संप्रदायामध्ये मानली जाते. त्यामुळे काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन. आमचे वडील गुरुवरे दादा गमतीने वाक्य सांगत असतात. म्हणजे गावाकडे आता इथं सगळे आपण सुशिक्षित मंडळी आहेत, परंतु आम्ही आमच्या काही फडावरच्या गावामध्ये ते असं म्हणत असतात, काल्याचं कीर्तन म्हणजे पगारीचा दिवस असं ते म्हणत असतात. कारण या दिवशी आपल्याला एक प्रसादाच्या रूपाने आपण केलेल्या सेवेचा मोबदला प्रसादाच्या रूपाने आपल्याला मिळत असतो. त्यामुळे काल्याचा प्रसाद हा खूप महत्वाचा मानला जातो. असं हे काल्याचं कीर्तन. जर आणखी स्पष्ट बोलायचं झालं तर गमतीने काल्याचं कीर्तन म्हणजे काय, जे उशिरा सुरू होतं त्याचं नाव काल्याचं कीर्तन. हे आता अलीकडली भाषा वापरा. काल्याच्या कीर्तनामध्ये ऐक्याची भावना तयार होणं याला काल्याचं कीर्तन म्हटलं जातं. काला या शब्दाचा अर्थ आहे 2 भिन्न असलेल्या वस्तू एकत्रित येणं, याला काला म्हटलं जातं. 2 वेगवेगळे असलेल्या वस्तू एकत्रित राहणं याला काला म्हटलं जातं. जीव आणि ब्रह्म या 2 भूमिका तत्वज्ञानाच्या दृष्टीने वेगवेगळ्या असताना सुद्धा एकत्वाधिष्ठानाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी एकत्रित येणं याला खऱ्या अर्थाचा काला म्हटलं जातं. विठ्ठल महाराजांची भाषा सांगतो. तुका म्हणे कैची किंवा वस्तुतः बहिरंगाने आम्हाला असं वाटायला लागलं की परमात्म्यापासून आम्ही वेगळे आहोत. जीव वेगळा आहे अशा पद्धतीचं वाटायला लागलं. याला वाटायला लागलं हा शब्द मी मुद्दाम वापरतो, कारण वाटणं हा शब्द अविद्येच्या दृष्टीने असतो. वेदांताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर जीवामध्ये असलेली, जीवाच्या ठिकाणी असलेली ही जी माया आहे, ही माया आपल्याला परमात्म्यापासून वेगळं आहो अशा पद्धतीची जाणीव करून देत असते. मी भगवंतापासून वेगळं आहे अशा पद्धतीची जाणीव करून देणारी जी आहे ते आपल्या जवळ असलेली माया, तिलाच अविद्या म्हणा, तिलाच अज्ञान म्हणा, असणारी ही माया आम्हाला वेगळं जाणवते, आम्हाला त्याच्यापासून वेगळं करत. माया फार गमतीची. जगद्गुरु आचार्यांची, शंकराचार्यांची भाषा फार गोड आहे या मायेच्या संबंधाने. सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. या मायेबद्दल बोलताना जगद्गुरु श्री शंकराचार्यांची भाषा अशी आहे, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो. ही माया अशी गमतीची आहे, हिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही, सत असतही म्हणता येत नाही. उभयात्मिकानो म्हणजे हे दोन्ही म्हणता येणार नाही या मायेला. सत म्हटलं तरी आम्ही अडकतो आणि असत म्हटलं तरी अडकतो. उदाहरण मी सोपी देऊन पुढे जातो. आपल्याला मायाकारी असलेलं सगळं जगत, या जगताच्या संबंधाने विचार करायचा झाला तर या जगाला सत म्हणायचं का असत म्हणायचं, जरा विचार करा. तत्वज्ञानाच्या दृष्टीने थोडासा विचार करा. काय म्हणणार तुम्ही, याला सत म्हणायचं का असत म्हणायचं? मुळात सत कशाला म्हटलं जातं आणि असत कशाला म्हटलं जातं हे अगोदर कळालं पाहिजे, म्हणजे मग सत म्हणायचं का असत म्हणायचं हे कळेल. सत या शब्दाची व्याख्या काय आणि असत या शब्दाची व्याख्या काय, ऐका सांगतो. सत या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा बाधच होत नाही त्याला म्हटलं जातं सत. ज्याचा बाधच नाही त्याला काय म्हणायचंय, सत. नाशच नाही त्याला म्हणायचंय सत. असत कशाला म्हणायचं, जे नाहीच त्याला म्हणायचं असत. मी उदाहरण दोन्ही पद्धतीची तुम्हाला देतो. असत या शब्दाचं उदाहरण देत असताना वेदांतांनी नव्हे ज्ञानावारांनी आम्हाला उदाहरणं दिलेली आहे. अगदी सगळ्यांच्या ऐकण्यातली नेहमीची कानावर पडलेली ओवी आहे, वंदेची या लेका कैची जन्मपत्रिका. ज्ञानोबारे बोलतात,
वंध्या पुत्र हे असं त्याचं उदाहरण आहे. कारण वंध्या आणि पुत्र हा शब्द जुळत नाही. बरं, दुसरं सांगतो. शशशृंग असा शब्द वापरला जमतो का पहा. शशशृंग या शब्दाचा अर्थ आहे सशाला शिंग. शक्य आहे का? नाहीच. सशाला शिंग आहेत असं होऊच शकत नाही. याला असंच म्हणा. ख पुष्प. ख या शब्दाचा अर्थ आहे आकाश आणि पुष्प या शब्दाचा अर्थ आहे फुल. आकाशाचं फुल शक्य आहे का? नाहीच. याला म्हणा असं. म्हणजे ख पुष्प, वंध्यापुत्र, गंधर्व नगर ही सगळी उदाहरणं असताची सांगितली जातात. जे नाहीच त्याला असत म्हटलं जातं आणि ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला सत म्हटलं जातं. आता या जगाला सत म्हणायचं का असत म्हणायचं? या जगाला काय म्हणायचं? या जगाला सत म्हणावं तर ब्रह्मज्ञानाने याचा वाद होतोय आणि या जगाला असत म्हणावं तर डोळ्यांनी दिसतंय. विठ्ठला विठ्ठल. याच्याकरता तुकाराम महाराजांनी दिलेलं दृष्टांत आहे. मी तुकाराम महाराजांनी दिलेला म्हणतोय कारण महाराजांचंच प्रमाण आहे. रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर महाराजांचंच प्रमाण. तुकाराम महाराजांनी रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर हे प्रमाण दिलं आणि मग हे काय कळेना म्हणून वेदांत अभ्यासला. नाहीतर आमची इच्छा नव्हती वेदांताचा अभ्यास करायची. पण महाराजांनी हे प्रमाण दिलं ना मग आम्हाला कळेना बाबा हे रज्जू सर्पाकार म्हणजे काय, भासेले म्हणजे काय. रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला. अनेकदा अनेक कीर्तनकारांच्या मुखातून आपण ऐकता. पण त्या दृष्टांतातली गंमत सांगतो ऐका जरा. रज्जू आणि सर्प हा जो दृष्टांत आपल्याकडे दिला जातो म्हणजे वस्तुता आहे रज्जू. रज्जू या शब्दाचा अर्थ आहे दोरी. हेही कळालं पाहिजे. रज्जू म्हणजे दोरी. आम्ही पाठाला असताना पाठ ऐकायचो ते रज्जू सर्प रज्जू सर्प रज्जू सर्प सारखा दृष्टांत येतो. एक वर्षभरानंतर आमच्या बरोबर असलेल्या एका विद्यार्थ्यांनी भाऊला आमच्या गुरुजींना विचारलं, भाऊ हे तुम्ही रज्जू सर्प म्हणता पण रज्जू म्हणजे काय हो? आता काय करता मला सांगा. एक वर्षभर ऐकलं त्यांनी तरी त्याला रज्जू म्हणजे दोरी कळालं नाही. म्हणून मी अगोदर सांगतो की रज्जू या शब्दाचा अर्थ दोरी आहे. ती दोरी पण त्याच्यावर वाटायला लागला साप. का वाटायला लागला? मंद अंधकार. हे त्याच्याकरता कारण दिलं. सगळं अगदी सुटसुटीत वेदांत सांगतो. फार काही कठीण करत नाही, काही नाही. आणि त्यामुळे सकाळची वेळ असल्यामुळे तुम्ही फ्रेश आहे. संध्याकाळी सांगायचं नसतं. सकाळी काय अडचण आहे आपल्याला. आणि तुम्ही जर म्हटला बास झालं लगेच विठ्ठल काय अडचण नाही आपल्याला. मला महाराजांनी मगच सांगितलंय तुम्ही तसं काही फारसं वेळेचं बंधन पाळू नका म्हटलंय. पण ते आता कोणत्या पद्धतीने म्हटले हेही कळालं. विठ्ठल माहिती आहे कार्याचं कीर्तन आहे. कृष्णचरित्र ऐकण्याकरता आपण उत्सुक आहात पण तरी थोडासा वेदांताचा एक विचार मांडतो मग लगेच कृष्णचरित्राकडे येतो. पण भूमिका म्हणतो या अभंगाची माझ्या जरा थोड्या तात्विक विचाराने जी मी करून आलोय तो फक्त तुमच्या समोर मांडतो. ऐका पुन्हा एकदा. दोरी आणि सर्प सरळ सरळ उदाहरण आहे. ती दोरी त्याच्यावर वाटायला लागला साप. का वाटायला लागला? मंद अंधकारामुळे आम्हाला साप वाटायला लागला. बरं ठीक आहे, इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. म्हणजे वस्तुता आहे काय आणि वाटलं काय. जे वाटलेलं असतं ते भ्रम असतं हे अगोदर लक्षात ठेवायचं. जे आहे ते सत्य असतं. आता इथं दोरी खरी आहे पण इथं अंधकारामुळे आम्हाला तो साप वाटायला लागला. काय झालं? थोड्या वेळानंतर प्रकाश निर्माण झाला. काही बॅटरी आणली, कुणी काय आणलं आणि त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये लक्षात आलं अरे 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 हा साप जो वाटला ते खोटं आहे. इथं खरं काय आहे? दोरी. मग आता मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे, इथं काय खरं आहे? दोरी. मग जो वाटलेला साप होता तो कुठे गेला? मला हे सांगा. वाटलेला साप होता तो गेला कुठं? वारुळात गेला का? त्या जंगलात निघून गेला का? कोणाच्या घरी निघून गेला का? कुठं गेला? अहो काही कुठं गेला वगैरे काही नाही. ज्याच्या अज्ञानामुळे वाटला होता त्याच्या ज्ञानाने त्याचा रूप झाला. विठ्ठल ज्याच्या अज्ञानाने वाटला होता, ज्याच्या म्हणजे रज्जूच्या दोरीच्या अज्ञानाने साप वाटला होता. काय झालं? दोरीच्या ज्ञानाने त्याचा रूप झाला म्हणजे दोरी रूप झाला. कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते असं वेदांताचा नियम आहे. मी हे सगळं का सांगायला लागलो? आणखीन याच्यात एक गंमत मला सांगायची पुढं म्हणजे आपल्या लक्षात येईल. खरं तर हे वाटणं जे आहे ना त्याला भ्रम म्हणा. आणि हे जे जसं हे रज्जू सर्पामध्ये अंधकारामुळे आम्हाला सर्प वाटायला लागला तसं मूळ असलेलं परमात्मा ब्रह्मचैतन्य त्याच्यावर आम्हाला या जगताची प्रतीती येऊ लागली. याला काय कारण? परमात्म्याचं अज्ञान. जसं दोरीच्या अज्ञानामुळे साप वाटला तसं परमात्म्याच्या अज्ञानामुळे जग वाटायला लागलं. हा सरळ सरळ विषय आहे.
परमात्म्याच्या अज्ञानामुळे. हा जो अज्ञान शब्द आहे ना यालाच अविद्या म्हणा, हा जो अविद्या शब्द आहे ना यालाच माया म्हणा. आणि मग ही माया कशी आहे हे सांगताना जगद्गुरु आचार्यांची भाषा आहे की भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत् अद्भुता अनिर्वचनीय रूपा. हे अनिर्वचनीय आहे. एक अनिर्वचनीय म्हणजे काय, हिला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही, अशी सत आणि असता विलक्षण अशा पद्धतीची ही अनिर्वचनीय. सत म्हटलं तरी अडकताय आणि असत म्हटलं तरी अडकताय, अशी ही अनिर्वचनीय. म्हणून हिच्याबद्दल सतरूपानेही बोलता येत नाही, असत रूपानेही बोलता येत नाही, सत असताहून विलक्षण असलेली ही माया. एक दुसरा विषय सांगतो, अद्भुत आहे. ही माया कशी आहे, अद्भुत आहे. अद्भुत किती अद्भुत, ज्ञानोबांची भाषा आहे, वैराग्याची नाव न दिली, विवेकाचा तागा न लगे. ज्ञानोबा सांगतात इथं वैराग्य वैराग्य म्हणून घेऊन निघालेल्या माणसाचं वैराग्य सुद्धा टिकणं कठीण आहे, इतकी अद्भुत ही माया आहे. आणि विवेकवान मी आहे असं म्हणून घेणाऱ्या विवेकी पुरुषाचा सुद्धा विवेक टिकणं कठीण आहे, इतकी ही अद्भुत माया आहे. जरा स्पष्ट बोलू, मी वैराग्यवान म्हणून घेणाऱ्याचं वैराग्य कधी संपून टाकेल सांगता येत नाही, अशी ही माया आहे. आणि मी फार विचारवान आहे असं म्हणणाऱ्याचा विचार कधी नष्ट करून टाकेल, अशी ही माया आहे. त्यामुळे मायेची गंमत अशी आहे, माया म्हणते मी वैराग्यवान असं म्हणायचं नाही, गप वैराग्यात राहायचं. मी वैराग्यवान म्हणायला जायचं नाही, वैराग्य मूर्ती तर अजिबात राहून घ्यायचं. कशा करता वैराग्य मूर्ती, मूर्ती म्हणायचं ना वैराग्य, याच्यावर शंका आहे मला. विठ्ठला म्हणून घेणाऱ्याचं वैराग्य सांगताय. विश्वामित्राचा वैराग्य जर टिकलं नसेल तर आमच्यासारख्या सामान्याची काय गत असेल. मी सगळं चरित्र विश्वामित्राचं सांगत नाही, पण तुम्ही विश्वामित्रांचं चरित्र वाचून घ्या. विवेकाचा तागा न लगे. हा जो विवेक म्हणून घेणार आहे, माझ्या ठिकाणी फार मोठा विचार आहे असं म्हणून घेणाऱ्याचा विचार सुद्धा कधी भ्रष्ट होईल सांगता येत नाही. एकच वाक्य सांगतो आपल्याला, तुम्ही चरित्र वाचून घ्या. रामायण ऐकलंय तुम्ही गुरुजींच्या मुखातून. सीतेच्या अंतःकरणातला एक वाईट विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत ठरला. मी सगळा विस्तार सांगत नाही, तुम्ही बघा. लक्ष्मणाच्या संबंधाने केलेला एक वाईट विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत ठरला ना. त्यामुळे विचार म्हणून घेणाऱ्याचा विचार सुद्धा भ्रष्ट करण्याचं सामर्थ्य या मायेमध्ये आहे. आणि वैराग्यवान म्हणून घेणाऱ्याचं वैराग्य सुद्धा नष्ट करून टाकण्याचं सामर्थ्य या मायेमध्ये आहे. अशी ही अद्भुत असलेली माया आहे. विठ्ठला ही माया जीवाच्या ठिकाणी असल्यामुळे जीव परमात्म्यापासून वेगळा आहे असं या जीवाला सातत्याने वाटायला लागलं. कारण या मायेचं काम आहे वाटून देणं. सातत्याने त्याला वाटायला लागलं मी याच्यापेक्षा वेगळा आहे, याच्यापेक्षा वेगळा आहे. आणि हे जे वाटलेलं आहे हे काढून टाकण्याकरता तुकाराम महाराजांनी सिद्धांत सांगितला. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. अरे कुठे आहे बाबा, जीव निराळा नाहीये, जीव वेगळा नाहीये. कसं हे वेगळा नाहीये, थोडं विचारसागरचे संस्कार ज्याच्यावर असतील त्याचं त्यांना माझं बोलणं कळेल. मी थोडी खुलासा करून पुढे जातो. कारण जीव या शब्दाचा अर्थ करत असताना बुद्धी, कूटस्थ चैतन्य आणि कूटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास, या तिघाला मिळून जीव म्हणा असं वेदांताने आम्हाला जीवाची व्याख्या सांगितली. इथला जो कूटस्थ चैतन्य आहे तेच ब्रह्म चैतन्य आहे. या दृष्टीने तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. दुसरा खुलासा करतो. तुम्ही एक महावाक्य नेहमी ऐकले, जाऊ द्या हे नाही कळालं दुसरं बोलतो, ऐका. तत्त्वम असे ऐकलंय का नाही? हे बरं जाऊ द्या, याच्यापेक्षा सोपं सांगतो. ते तू आहे. आता पटलं का नाही बोला, आता तरी माना डोलवा, नाहीतर माझा पुढे जाता येत नाही. माझी अडचण ही आहे. तत्त्वम असी, ते तू आहेस. अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म. ही सगळी महावाक्य आपण कित्येकदा ऐकली. बरं जाऊ द्या, नाहीतर आपल्याला ऐकण्यातली दुसरी प्रमाण देतो. मी वासुदेव तत्वता ऐकलंय. बरं जाऊ द्या, आणखी सोपं प्रमाण घेतो. एक हरी आत्मा, हा पाठ आहे सगळ्याचं, हरिपाठातलं प्रमाण देतो. जीव शिव समा वायातू दुर्गम न घाली म्हणून किती ज्ञानावर स्पष्ट सांगतात. रोज आपण म्हणतो, अर्थ कळत नाही आपल्याला. लक्षात घ्या, एक हरी आत्मा जीव शिव समा, पलीकडनं शब्द सोडवत या हे प्रमाण पलीकडून. एक हरी आत्मा जीव शिव समा, इथला जो समा शब्द आहे का नाही, त्या समा शब्दाचा अर्थ आहे समान. समा म्हणजे काय? समान. कोण समान? जीव आणि शिव दोघं समान. ज्ञानोबांना विचारलं जीव आणि शिव दोघं कसं काय समान?
ज्ञानोबा बोलतात आत्मत्वाने समान, कारण आत्मा शब्द वापरला, एक हरी आत्मा जीव शिव समान. मी काय सांगणार इकडे लक्ष द्या. मला इथला एक शब्द सांगायचा आहे, आत्मा शब्द सांगायचा आहे, जीव शिव शब्द सांगायचा आहे, समा शब्द सांगायचा आहे आणि मग हरी शब्दाचा विचार मांडायचा आहे. जीव आणि शिव दोघंही समान आहेत. कशाने समान आहेत? आत्मत्वाने समान आहे. कारण जीव ही आत्माचा आहे आणि शिव ही आत्माचा आहे. दोन्ही आत्मत्वाने समान आहे. कुणीतरी ज्ञानोबाने विचारलं, मग जीव ही आत्मा आणि शिव ही आत्मा म्हणून दोघं समान, याचा अर्थ जीवाचा आत्मा वेगळा, शिवाचा आत्मा वेगळा, आत्मे दोन झाले. ज्ञानोबा म्हणतात म्हणून मी तुला सांगितलं एक. सुरुवात करताना प्रमाणाची शब्दाने कोणत्या केली? एक. अरे बाबा दोन नाही, आत्मा एकच आहे. एकच असलेला आत्मा जीवरूपाने नटला आणि एकच असलेला आत्मा शिवरूपाने नटलेला आहे. मग आता प्रश्न पडला, जीव आणि शिव दोघंही समान, आत्मत्वाने समान, तो आत्मा एकच आहे. तो एक असलेला आत्मा कोण आहे? ज्ञानोबा बोलतात तोच हरी आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्याच्याकरता गंमत सांगू का? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फक्त कुणी म्हणा याच उत्तर सापडेल ना. रोज 5 वाजता चालू आहे हरिमुखे म्हणा, पण कुणी म्हणा दोन्ही ऐक्य आहे, वेगळं नाहीये. मला एवढाच काला सांगायचा आहे मगापासून. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा जे सांगायला लागलो, जीव ब्रह्म ऐक्याचा काला. उदाहरण देतो म्हणजे आणखीन एक लक्षात येईल. आपण ऐकलेलं असेल पण आणखीन एकदा उदाहरण देऊन जातो. एखाद्या आश्रमामध्ये गुरु शिष्य राहत असावे. ऐका, सूक्ष्म उदाहरण आहे, सोपं आहे, कळण्यासारखं आहे. मुद्दा आपला काय चाललाय? जीव आणि शिव दोघं ऐक्य. हे कशा करता चाललंय? काला या शब्दाचा अर्थ आहे एकत्रित येणं, याच्या करता. हे काल्याचा अर्थ तरी का करायला लागलो? कारण काल्याचं कीर्तन आहे, दुसरं काहीच नाही. हे काल्याचं कीर्तन आहे हे सुद्धा सांगायची वेळ आहे कधी कधी. आता म्हणजे जसं काही काही मुलांना आता नवीन आलेल्या पिढीला काकडा पहाटे असतो हे जसं सांगावं लागतं की नाही, तशी कधी कधी आता वेळ येते, हे बाबा काल्याचं कीर्तन आहे म्हणून हे सांगायला. असं आहे का म्हणतात. म्हणजे त्यांना माहितीही नसतं काय चाललंय. मी तुमचं बोलत नाही, दुसरीकडलं बोलतो, फक्त तुमच्या पुढं सांगतो. तुमचं कसं आहे मी तिकडे गेल्यावर सांगतो. आपल्याला जायचंय, नीट व्यवस्थित जायचंय, गाडीत बसून 11 वाजता. तुम्ही फार चांगले, तुमच्यासारखं अख्ख्या महाराष्ट्रात नाही असं म्हणायचं तुमच्या पुढे. नाही, खरंच चांगलं आहे. मी अनेकदा बोललो, परवाही ॲडमिशन फॅक्टरीवर बोललो की पुणे परिसर आणि आपला परिसर किती. मी याचं कारण सांगतो. मी अनेकदा, महाराजांनाही माहित आहे, त्यांना माहित आहे की या परिसरामध्ये आम्ही धावपळ करत कीर्तनाला येतो. त्याचं कारण काय लक्षात घ्या जरा. याचं कारण काय? एक तर या भूमीबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा, नितांत श्रद्धा आहे. याचं कारण ज्ञानोबा तुकोबारांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. लक्षात घ्या. नक्कीच ज्ञानोबारांच्या पायी इथं कुठेतरी लागलेले आहे, तुकोबारांच्या पायी इथं कुठेतरी लागलेले आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. एक. दुसरी गोष्ट, काही थोडासा आमच्या गुरुजींच्या जवळ बसून अभ्यास केला. तो अभ्यास मांडण्याकरिता ऐकणारा वर्ग सुद्धा तेवढ्या चांगल्या ताकदीचा भेटणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि मला वाटतं आम्ही करत असलेला अभ्यास, तो ऐकण्याची ताकद या पुणे परिसरामध्ये आहे, म्हणून आम्ही धावत पळत येतो. लक्षात घ्या. याचा अर्थ तुम्ही कधीही काढू नका. मी अनेकदा बोलतो, कारण काय आहे, कार्यक्रमाच्या संबंधाने म्हणत असाल तर गंभीर महाराजांना माझ्या कार्यक्रमाची परंपरा सगळी माहिती आहे. बुद्धे महाराजांची परंपरा ही फक्त एका राज्यापुरती मर्यादित नाही, 4 राज्यामध्ये या परंपरेचा विस्तार. आमचे आजोबा कायम फिरायचे, तुकोबा साहेबांना माहिती आहे, आमचे आजोबा कायम फिरायचे. तेव्हा कर्नाटकामध्ये फक्त फिरायचे. 3 वर्षाला एका गावाचा नंबर यायचा. 3 वर्षाला. आताची परिस्थिती काय सांगत नाही. आता तरी एवढी गावं झाली, पण तरीही या पुणे परिसरामध्ये येण्याचं कारण काहीतरी विचार करून आला की तो तिथं सांगावा, आणि सांगितला की ते ऐकण्याची ताकद तिथं आहे. आणि त्याच्याही पुढं जर चुकला तर चुकलं म्हणण्याची ताकद इथंच आहे. हे इथंच आहे. ते बरोबर करून घेण्याचं सुद्धा सामर्थ्य इथं येतं. म्हणून मला जीव आणि शिव दोघांचं ऐक्य सांगायचं आहे. ऐक्याचा विचार चाललाय, कारण काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनातला पहिला काला आपल्याला ऐकायचा आहे, जीव ब्रह्म ऐक्याचा काला. हा जो जीव ब्रह्म ऐक्याचा काला सांगितला, मग 2 वेगवेगळ्या गोष्टी, जीव आणि शिव वेगळं वाटायला लागलं. पण तुकाराम महाराजांनी प्रमाण देऊन टाकलं, तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. हे दोघांमध्ये ऐक्य कसं काय? मी एक मुद्दा आपल्याला मांडला ज्ञानोबारांच्या हरिपाठातल्या प्रमाणाने. एक हरी आत्मा जीव शिव समा, याचे मी थोडासा विचार खुलासा केला. दृष्टांत देतो म्हणजे कळेल. एखाद्या आश्रमामध्ये गुरु शिष्य राहत आहे, लक्षात घ्या. आणि मग एके दिवशी गुरुजींनी शिष्याला सांगितलं, जा रे, काही माझी काही लागणारी कामं करत जा, मी सांगतो तेवढी कामं करत जा,
तो म्हटला गुरुजी कामं करतो नंतर, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं काय? नाही, तुम्ही एवढी वर्ष झालं, 12 वर्ष झालं मी आश्रमामध्ये तुमच्या राहतोय, तत्त्वमसी तत्त्वमसी असं तुम्ही सांगता, ते तू आहे, ते तू आहे, ते तू आहे असं म्हणता, पण मला कधीच जाणवलं नाही. तुम्ही म्हणता, आम्ही ऐकतो, उठून जातो, पण आम्हाला जाणवलं नाही कधी. जर जीव ब्रह्मरूप असेल तर त्याची जाणीव का होत नाहीये? जीव शिवरूप आहे, जीव शिवरूप आहे प्रमाण बोललात, तुम्ही युक्तीने पटवून देण्याचा प्रयत्न करता, पण अनुभूती काय येत नाहीये. काय त्याचं कारण असेल? का त्याचं काय कारण असेल? गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, प्रश्न तुझा चांगला आहे, पण उत्तर देतो, पण एक काम कर. काय? जा तेवढी लोखंडाची डबी घेऊन ये. ऐका जरा. तो धावत गेला, ती लोखंडाची डबी घेऊन आला, गुरुजींच्या जवळ आला आणि मग गुरुजींना विचारलं. डबी लोखंडाची गुरुजींच्या जवळ दिली. आता आपल्याला सांगितले लोखंडाची डबी घेऊन ये, तर घेऊन यावी, गुरुजींना देऊन टाकावी, विषय संपला आपला. पण हा शिष्य मोठा गमतीचा, त्यांनी उगीच विचारलं, गुरुजी याच्यात काय आहे, काही गरज आहे का असलं विचारायची, पण तसेच आहेत आता अलीकडे, गप बसतच नाही. उगीच विचारलं काय आहे याच्यामध्ये. गुरुजी पोहोचले. गुरुजींनी सांगितलं याच्यात परिसर. परिसर म्हटल्यानंतर 2 मिनिटं शांत झाला आणि परत एकदम त्याच्या चेहऱ्यावर चिंता निर्माण झाली. तो म्हणायला लागला, काय गुरुजी तुम्ही सुद्धा खोटं बोलावं का? महाराज लोक खोटं बोलतात, आजच कळालं. गुरुजींनी सांगितलं, बरंच उशिरा कळालं तुला. तो म्हटला, अहो काय हे? गुरुजींनी विचारलं, काय झालं? अहो काय झालं म्हणजे काय? ही डबी लोखंडाची आहे आणि त्याच्यात परीस आहे असं म्हणून सांगता. लोखंडाची डबी आणि त्याच्यामध्ये परीस, हे वाक्य तरी जुळेल का? लहान मुलाला कळतं लोखंडाचा आणि परिसाचा संबंध झाला की लोखंड लोखंड राहत नाही, त्याचं सोनं होतं. डबी तर लोखंडाची आहे आणि त्याच्यामध्ये परीस आहे म्हणता, असं कुठं खोटं बोलायचं असतं का? गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, तू म्हणतो ते बरोबर आहे, तू म्हणतो तेही बरोबर आहे, पण मी म्हणतो तेही बरोबर आहे. असं कसं काय? सांगतो म्हटले. समन्वय साधण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे असतं त्यांनाच गुरु म्हणायचं असतं. समन्वय, दोघांचा समन्वय साधायचा. गुरुजींनी काय सांगितलं, त्याला एक काम कर, ती लोखंडाच्या डबीचं टोपण उघड. कुठे आहे परीस? त्यात काय आहे? म्हणजे कागदाची पुडी आहे. काढ ती उकल म्हणते. कागदाची पुडी उकल. कागदाची पुडी बाजूला उकलली तर त्याच्यामध्ये परीस दिसायला लागला. तुला खोटं वाटत असेल, लोखंडाचा खेळा घे, त्या परिसराला लाव. लोखंडाचा खेळा त्या परिसराला लावला, त्या लोखंडाच्या खेळ्याचं सोनं झालं. त्याला आश्चर्य वाटलं. तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी या लोखंडाच्या खेळ्याचं या परिसाने सोनं केलं, हा परीस ज्या लोखंडाच्या डबीमध्ये आहे त्या लोखंडाच्या डबीचं सोनं का झालं नाही? गुरुजींनी सांगितलं, एकच कारण, कागदाची पुडी, दुसरं काहीच कारण नाही म्हटले. हा जो कागद आहे का नाही मध्ये, म्हणजे लोखंडाची डबी तिथंच आहे, परीस तिथंच आहे, पण या दोघांच्या मध्ये काय आहे? कागद आहे. तो कागद असल्यामुळे हा परीस या लोखंडाला सोनं करू शकला नाही. तसं अज्ञानाचं आवरण असल्यामुळे हा जीव आणखीन शिवरूप झाला नाही. विठाला